नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत जळगावचे नागनाथ दादा आहेत आणि त्यांची टीम आहे पूर्ण. त्यांनी आपल्या वारकऱ्यांसाठी इकडे अन्नछत्र उभारले. अन्नछत्र म्हणजे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात आपल्या वारकऱ्यांना अन्न पुरवतात ते. तर त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसं आहे, म्हणजे कधीपासून सुरुवात झाली तुमची? गेले 12 वर्ष झाले हे सुरुवात झालेली आहे. आम्ही सुरुवातीला 500 लोकांचं बनवत होतो. आज जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय. हळूहळू थोडं थोडं करत खूप मोठं झालेलं आहे. 12 वर्षापासून तुम्ही? 12 वर्षापासून गेले सुरुवात करतोय. हे आमचे केटरर्स आहेत, कोल्हे केटरर्स डिगो महाराज. हे सर्व सहकारी मित्रमंडळी आहेत. सगळ्यांच्या योगदानातनं लोकवर्गणीतनं आम्ही हा कार्यक्रम करतो. यात कुणी नेता नाही, कुणी पुढारी नाही, कुणी नाही. सर्वसामान्य वारकरी संप्रदाय मधले माणसे यात जोडल्या गेलेले आहेत. तरी म्हणजे कल्पना कशी आली की हे सगळं केलं पाहिजे? हे काय झालं, योगायोग काय झालं, ह्यांनी आलेले होते पंढरपूरला दर्शनावारीला. आल्यानंतर एक थोड्याशा लोकांना ह्यांनी वाटलं, त्यातनं जे आत्मिक समाधान प्रचिती वाढत गेली. त्याचं 500 लोकांपर्यंत रूपांतर झालं. 500चं 25,000मध्ये झालं, 25चं 50, असं थोडं थोडं करत वाढत गेलं. ते यात आम्हाला मंदिर समिती भरपूर सहकार्य करते. परत ना आपले नगरपालिका सहकार्य करते. जवळजवळ आता 200 लोकांचा स्टाफ आहे. रोजचं कमीत कमी आपण 30 ते 40 हजार लोकांना अन्नदान करतो. यात कसं आहे, पचन होण्यासाठी तांदळाची खिचडी करतो आणि माणसाला थांबल्यामुळे थकवा वगैरे जाणवतो, त्यासाठी गुळाचा शिरा करतो, साखरेचा न करत. गुळाचा शिरा करण्याचा पाठीमागं माझा उद्देश काय, लोकांचा थोडासा थकवा कमी व्हावा यासाठी आपण ते करतो. एक आणि सात्विक सात्विक आहार तुम्ही आपल्या वारकऱ्यांना देताय, म्हणजे देतो त्यांना त्रासही नको व्हायला आणि त्यांना काहीतरी त्याचा फायदा पण भेटावा फायदा. पुढे. आणि एकादशीला आपण साबुदाणा खिचडी करतो. साधारण ते 15 ते 20 क्विंटल पर्यंत असते खिचडी एका दिवशी. तरी किती वारकरी खात हो, असतील किती किती तरी? 3 ते 4 ठिकाणी आपण स्टॉल लावतो. 60 लोक खाऊ शकतात 70,000 एका वारकऱ्यांपर्यंत पोहोचलाय. साबुदाणा खिचडी. आणि पुरी भाजी पण आपण ठेवतो. एकादशीच्या आदल्या दिवशी पुरी भाजी करतो आणि द्वादशी दिवशी पुरी भाजी करतो. त्याच्या पाठीमागचं पुरी भाजी करण्याचा उद्देश हा, काय लोक उपासा दिवशी आहार काहीच घेत नसतात, त्या आदल्या दिवशी आहार घेतल्यावर त्याचा आधार राहावा यासाठी आम्ही पुरी भाजी करतो एकादशीच्या आदल्या दिवशी आणि द्वादशी. तरी म्हणजे जळगावचे आणि आजूबाजूचे म्हणजे किती जळगाव तालुक्यातले आहेत, काय स्थानिकचे आहेत, काय बरेचसे ग्रामीणचे पण आहेत. ग्रामीणचे म्हणजे जे येतील ते सगळे इकडे हो. जेवण करू शकतात? जेवण करू शकतात. तरी त्यांना म्हणजे डोक्यामध्ये म्हणजे स्ट्रेस नाही कुठल्या गोष्टीचा, कुठलीही की गोष्ट. आपल्याला जेवायला बाहेर जायचंय, काय हे आहे. काय तुम्ही काय फक्त या, अडचण नाही. आपल्या पांडुरंगाचं कसं दर्शन आहे, घ्या. पांडुरंगाच्या बारेत आलेला भाविक बाहेर कुठेही गेला, खिशातनं 4 पैसे असतात, तो बाहेर कुठेही खाऊ शकतो. दर्शन बारीतला भाविक बाहेर दुकानात जाऊन आणून खाऊ शकत नाही. त्यासाठी आपण दर्शन बारीतल्या भाविकांसाठी करतो. हा मेन त्याच्या पाठीमागचा उद्देश. खूप खूप छान करताय तुम्ही. तरी आणखी मला तुमच्या म्हणजे अन्नछत्राबद्दल आणखी काय, म्हणजे तुम्ही जेवण कसं देता, काय काय काय? आम्ही प्लेटमध्ये देतो. गुळाचा शिरा असतो आणि साबुदाणा खिचडी असते. परत आता उद्यापासून पुरी भाजी चालू होणार आहे. पुरी भाजी देतो. ज्याला जेवढं पाहिजे तेवढं, त्याचं पोट भरण एवढं देतो. आणि आमच्या स्वयंपाकाचं एवढं वैशिष्ट्य आहे, आपण लोकांना वाटायचं आहे म्हणून चांगलं वाईट करत नाही. आपण जे खातो, ज्या क्वालिटीत खातो, केलं तर चांगलंच करायचं, नाहीतर करायचं नाही. तरी दिवसामध्ये म्हणजे किती वेळा असतं जेवण? पंगत किती दिवस, किती वेळा सकाळी 10 वाजल्यापासून चालू ते रात्री 12 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत तर कंटिन्यू असतात. 10 वाजेपर्यंत? कंटिन्यू. माझा अनुभव सांगितलं तर मी खूप वेळा आलो इकडे वारीला. म्हणजे कधी कधी खायला पण भेटत नाही, असं बघितलं मी येता येता. हो, भरपूर आज भरपूर काल वेळापूरलाच होतो, तिकडून मी आलोय. बरोबर. खूप जण असे उपाशी झोपलेत. भरपूर तुम्ही जे काम करताय त्यामुळे आपल्या वारकऱ्यांना खूप म्हणजे फायदा होतोय. खूप आणि खूप तुम्हाला मी शुभेच्छा देतो, असेच तुम्ही आणखी करत राहा. तरी तुमचा पुढे मनसुबा म्हणजे काय ठेवलाय, की मोटिव्ह काय ठेवलाय, की पुढे जाऊन काय करायचं तुम्हाला? अजून आम्हाला हे मोठ्या प्रमाणात करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकाला 2 घास कसे भक्तीचे घाव घालू शकतो, त्या पद्धतीने अजून मोठ्या जोमाने करतो आम्ही. प्रत्येक वर्षी वाढतच चाललंय आमचं. आता साधारणपणे आम्ही 2 ते 2.5 लाख लोकांपर्यंत पोचतोय. 2 ते 2.5 म्हणजे खूप मोठी संख्या झाली.
रोज 30 ते 40 हजार लोकांना पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. म्हणजे एका दिवसामध्ये हा. 30 ते 40. आणि तुम्ही सकाळी जे क्वालिटी खाल्ले तेच दुपारी आणि तेच संध्याकाळी, शेवटचा माणूस जरी खाल्ला तर क्वालिटीत बदल होणार नाही. म्हणजे खूप ठिकाणी असं बघितलंय मी की सकाळी बनवलेलं असतं ते दिवसभर असतं. तुमचं कसं? नाही. आमच्याकडे ना आमचं जेवण आहे ना चालू बनवलेलं चालूच असतं आणि प्रत्येक वारकऱ्याला खिचडी आणि शिरा गरमच मिळेल, ताजं मिळेल अन्न. आम्ही असं करत नसतो की सकाळी बनवलेलं अन्न संध्याकाळी द्यायचं. जे काय ते टाइम नुसारच बनवून वाटप चालू असते आमची दिवसभर. आणि दादा चालू करण्याचा उद्देश असा आहे की सुरुवातीला की दर्शन बारीमध्ये नंबर लावत असताना आहे ना, तर बऱ्याचशा लोकांना चक्कर येऊन खाली पडत होते आणि त्यांना मग दवाखान्यात न्यायचं होतं. गुलकचं पाणी वगैरे दिल्यावर त्यांचं समाधान होत होतं. मग तेव्हा लक्षात आलं की या लोकांना खूप गरज आहे, यांना हे दिलं पाहिजे. तर सगळे लोक आपापल्या हिशोबानं थोडे थोडे देऊन हे कार्य पूर्ण करतात. दिवसाला 30 ते 40 हजार लोकांपर्यंत पोहोचणं खूप मोठी गोष्ट आहे. ह्यासाठी धान्य, पैसा वगैरे हे सगळं खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जमा करावं लागत असेल. त्याचं नियोजन कसं करता? दादा जळगावला आहे ना, जळगावला आम्ही एक मंदिर निवडलं आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही 1 महिन्यापूर्वी सगळ्या आमचे जे वारकरी मंडळी त्यांना सांगतो किंवा मंडळी आहे त्यांना सांगतो आमच्या जळगावकडे की अन्नधान्य स्वरूपात सगळ्या वस्तू स्वीकारल्या जातील. मग ज्याचे जो कोणी यथाशक्ती तेल देतं, कोणी तांदूळ देतं, कोणी रवा आणतं, कोणी गुळ आणतं. अशा पद्धतीने सगळा माल जमा होतो आणि ते त्यातल्या त्यात आम्ही किराणा बी जमा करतो आणि मग थोडं पायी देणगी स्वरूपात पैसेही जमा होता. आम्हाला इकडे यायला मदत होते त्याची. त्या स्वरूपाने आम्ही मंदिर समिती मदत करता आम्हाला मालासाठी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आम्हाला ते मदत करतं. आमच्याकडे जर काही अन्नधान्य कमी पडलं तर ते मदत करतं आम्हाला. त्या स्वरूपात आमचा कार्यक्रम सुरू आहे, सुरळीत सुरू आहे. तरी यदा पुढच्या भविष्यात अजून वाढावा आमचा कार्यक्रम ही आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आम्ही. बरोबर आहे. जसं तुम्ही मला आता सांगितलं की तुमचा 200 लोकांचा तुम्ही सगळे 200 लोकांची समूह आहे. आता याच्यामध्ये कोण व्यावसायिक असतील, कोण जॉब करत असतील, खूप काही म्हणजे काय काय तुमचं असेल, ते सगळं सोडून तुम्ही आता इथे आलात. अच्छा, 12 दिवस तुम्ही येता. 12 दिवस पण काही छोटं काम नाही. 12 दिवस तुम्ही इथपर्यंत येताय. तर मग ते पाठचं काय, त्याच्याबद्दल कधी काय विचार येतो की नाही? सगळेजण आनंदाने येतात. कोणालाही काही असं वाटत नाही की बा आपण काही विशेष करतोय. सगळेजण एकदम भाविक भाविक भक्तीनं आणि प्रेमानं सगळे करतात. आणि सगळेजण जे जॉबला आहेत ते सुट्या घेऊन येतात. दरवर्षी सुट्या शिल्लक ठेवतात आणि ज्या वेळेला हे प्रसंग येईल त्यावेळेला भांडून भांडून सुद्धा इथे सुट्या घेऊन येतात. आणि बाकीची मंडळी जी आहेत की जी शेतकरी आहेत ते बिचारे शेती सोडून त्यांचे कामं सोडून इथे येतात. आमच्यासारखे काही रिटायरमेंट लोक आहेत ते दरवर्षी मदतीला धावून येतात. आम्हाला फार कमी काम पडतं. आमची ही जी तरुण मंडळी आहे ही तरुण मंडळी आम्हाला फार कमी काम करू देते. पण अतिशय महत्त्वाची गोष्ट ही की इथे कुणीही इथला काहीही मागत नाही. काही लागलं तर प्रत्येकजण आपल्या खिशातून मदत करायला तयार असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे आणि हीच खरी म्हणजे पांडुरंगाची आमच्यावर कृपा आहे असं आम्हाला मनापासून वाटतं. वारकरी आता वाढतात आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वारकरी वाढले. पुढच्या वर्षी वाढतील, त्याच्या पुढच्याही वर्षी वाढतील. असं कधी वेळ आली की म्हणजे समजा काही नाहीये, म्हणजे कधी कमी पडते, तुटवडा पडतो, त्या टायमाला तुमचं काय म्हणजे काय असेल? भगवंताच्या कृपेने कमी तर काय पडलं नाही आजपर्यंत. जे काय लागत असत ते कोण ना कोण पांडुरंग तर माणसाच्या रूपात तिथं उभा करतो आणि ते काम होऊन जातं. आता योगायोगाने आम्हाला मंदिर समिती भेटली. असे बरेचसे काय माणसं भेटले. काय नाशिकचे आहेत, काय बाहेर गावाचे आहेत. बाहेर गावाचे माणसं इथं दर्शन बारेत आलेलं प्रसाद खाल्ल्यानंतर ना ते भाविक इथं येऊन आम्हाला देणगी स्वरूपात किंवा धान्य स्वरूपात जे काय मटेरियल आहे ते देऊन जातात. प्रसाद खाल्लेले भाविक एवढा खूप सुंदर असतो प्रसाद. यामध्ये एकही प्रश्न आणखी आहे की आम्हाला असेही ऑफर्स आल्या काही श्रीमंत मंडळींकडून की हे सगळं आम्ही करतो, तुम्ही फक्त आम्हाला हेल्प करा. पण आम्ही असं काही करत नाही. कारण आमची एक भावना अशी आहे की इथे सर्वांचा हातभार लागावा. ही गरीब जी मंडळी आहे
त्यांचं सुद्धा आपल्याला कुठेतरी आत्मिक समाधान राहावं की माझा सुद्धा 100 रुपयाचा भाग आहे, 1000 रुपयाचा भाग आहे, 2000चा भाग आहे, जो असेल तो. पण एक जण कोणीतरी येईल आणि तो इथे काहीतरी करेल आणि त्याला मग या मंडळींचं असं एवढं काही आत्मिक समाधान मिळणार नाही. म्हणून आम्ही सर्वांकडून जो जे देईल ते आणि ज्या स्वरूपात देईल त्या स्वरूपात घेऊन ही मदत करत राहतो. यामध्ये कुणाचाही काही असा स्वार्थ आहे किंवा कुठेतरी काहीतरी याच्यातून प्राप्त करून घ्यायचंय अशी कुठलीही भावना नाही. ही पांडुरंगाची मोठी कृपा आहे आमच्यावर. ठीक आहे, थँक्यू. मित्रांनो, 2 ते 3 लाख लोकांपर्यंत पोहोचणं हे काही सोपं काम नाही. मी यांना शुभेच्छा देतो. तुमचं असं अन्नछत्र खूप मोठं व्हावं, आपल्या खूप साऱ्या वारकऱ्यांना त्याचा लाभ भेटावा. तुमचा मला वेळ तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. आमच्याकडे स्वयंपाक जे घर आहे हे इथं आहे, तरी आम्ही अशा पद्धतीने बनवतो, तर तुम्ही बघू शकता. इकडे गुळाचा पाक बनत आहे, इकडे ते रवा भाजला जातो. इथं रवा भाजला जातो. गुळाचा पाक करून रव्यामध्ये भाजून आम्ही शिरा बनवतो गुळाचा. नंतर पुढे खिचडी बनवत असतो, तांदळाची खिचडी. आम्ही एका पातेल्यात 75 किलो तांदूळाची खिचडी एका पातेला बनवत असतो. त्या पातेल्यामध्ये आम्ही भाविक भक्तांना किती जास्त लाभ होईल याचा विचार करून असं हे नियोजन चालू आहे. इथं आमच्या स्टॉपसाठी 200 लोक सेवाधारी लोकांसाठी जेवण बनवत असतो. तिथं भाजी भात, इकडे चपात्या बनल्या जातात. आमच्या या महिला या कार्यक्रमात सहभाग करून फ्री अवस्थेत काम करीत आहे, सेवा देत आहे. आम्ही इथं हा जे स्वयंपाक बनवला आहे तो तिथून बनवून इथं आणतो आणि इथून सर्व भाविकांना या दर्शन लाईनमध्ये वाटत इथं वाटतो सर्वांना. हा भात आहे आणि हा शिरा आहे. आणि इथून आम्ही धामे भरून सर्व आमचे तरुण मंडळी तिथं एक डिशमध्ये वाटत असतात, सर्व भाविकांना वाटत असतात. जळगाव मोफत अन्नदान सेवा संस्थान जळगाव, तालुका जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून आम्ही सर्व तिथून अन्नदान सगळं जमा करून पंढरपूर येथे दर्शन बारीतील भाविकांसाठी आम्ही इथे तयार करून प्रत्येक भाविकांना कसं पोहोचेल याचा प्रयत्न करतो. तसंच जेवढा आमच्याकडनं होईल तेवढा आम्ही सगळी तरुण मंडळी असो, सगळी जळगावमधून आलेली सगळं भाविक मंडळी इथे सहकार्य करतात आणि अन्नदान आमचं सगळं मोफत असतं. आमचे समितीचे अध्यक्ष ललित दादा काडे, उपाध्यक्ष नरेंद्र नाना काडे, सर्व समिती इत्यादी आदी मान्यवर सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही इथे अन्नदान वाटप करत असतो. रामकृष्ण हरी.